असं वाटतं गटरचं पाणी भरलंय का काय, एवढी परिस्थिती आहे भयंकर. नमस्कार, मी सचिन भोसले, पुणे पॅन्थर सेना संस्थापक अध्यक्ष. आपण विश्रांतवाडी 112 मध्ये आहोत. तुम्ही पाण्याची अवस्था बघू शकता, पिण्याच्या पाण्याची. गेले 15 दिवस झाले एवढं घाण पाणी येते. लहान मुलं वगैरे त्यांना उलट्या जुलाब झालेले आहेत. स्थानिक नागरिक चिडलेले आहेत. फक्त हे 4-5 लोकांचा प्रश्न नाही हा, म्हणजे सोसायटीमध्ये पण घाण पाणी येते आणि त्यांना फिल्टर होऊन येते पाणी. पण प्रश्न असा आहे की प्रशासन म्हणलं होतं की 2-4 दिवसात पाणी स्वच्छ येईल, पण अजूनपर्यंत म्हणजे 15 दिवसानंतर सुद्धा असंच घाण पाणी येते. हे घाण पाणी तुम्ही बघू शकता. किती दिवस झाले मग? 15 दिवस झालं कंप्लीट. 15 दिवस झालं पाणी नुसतं घडूळ पाणी, ते स्वच्छचं पाणी नाही, नुसतं घाण पाणी लागते. नुसतं प्यायला पण चव नाही त्याला, काहीच नाही. तर उलट्या जुलाब व्हायला लागलं, इतकं घाण पाणी येते. तसंच होतंय, लाल पाणी आणि ते घाण पाणी, ते पोरांना उलट्या जुलाब पोराला झालंय, लहान मुलांना. पाणी पाणी म्हणजे ते स्वच्छ तर आधी इतके दिवस कधीच नव्हतं, पण आता यायला लागलं. आता पाऊस काळ पण नाही, इतकं घाण पाणी यायला लागलं. हा, अजून पाऊस पण चालू झाला नाही, इतकं घाण पाणी यायला लागलं. कसं राहायचं? मग आजारी पडायचीच भारी आहे ना, इतकं घाण पाणी येते म्हणलं. किती दिवसात तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे? किती दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे? 2 दिवसात करायला, 2 दिवसात व्हायलाच पाहिजे. कुठं जायचं? पाणीच नाही ना मग आम्हाला प्यायला, आणि इकत तरी कडे द्यायचं. किती दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे? तुमची काय अपेक्षा आहे? आमचं तेच पाणी स्वच्छ यायला पाहिजे. ते म्हणले महिन्याभराने पाणी. महिनाभर तोपर्यंत का माणसं आजारी पडायचे का? 2 दिवसात व्हायला पाहिजे आणि चांगलं पाणी यायला. नागरिकांच्या तीव्र भावना आहेत. 2-4 दिवसात जर पाणी स्वच्छ नाही आलं तर पुणे पॅन्थर सेनेतर्फे तीव्र आंदोलन घेऊयात. हंडा मोर्चा, पाणी पुरवठा विभागात तीव्र आंदोलन घेऊ. पाणी दाखवत आहे एकदा. सगळं घाण पाणी एकदम. असं वाटतं गटरचं पाणी भरलंय का काय, एवढी परिस्थिती आहे भयंकर. ठीक.